काम उरकून घ्यावं म्हणजे इथं बसता येईल कुठं तरी इकडे घे बरं. तसं इथं बसून काहीतरी तो व्हिडिओ मी पूर्ण करू शकेल. आत्ताचा हा झालेला हा लगेच तिला टाकायला होतो. 94 0 47 400 84. काही प्रॉब्लेम आला कसा काय काय अडचणी आहेत मला कळवा, बघू काय कसं होते. आता बऱ्याचशा देवतांचं काय झालं, हरिपाठच केला नसल्यामुळं, हरिपाठ पाठ न झाल्यामुळं काही कडवी गडबडी होऊन गेल्या. त्यांना लांबही कळलं नाही ना कुठेही कळलं नाही. आणि मला माझ्या पांडुरंगाने पंढरनाथ रूपाने हरिपाठ शिकवायला असल्यामुळं आहे त्याच्यात जीव गुंतवायचा नाही, फक्त पवित्र नजरेने सगळी सृष्टी बघायची, व्हिडिओ व्यवस्थित बघू कसं होते काय. आपल्याला रस्त्याची याची त्याची यात्रेचा सगळ्यात प्रॉब्लेम आहे. पण होतील काही सगळ्या गोष्टी. पण जोपर्यंत मला माझा एकलव्यचे काही अध्यक्ष लोक काही तालुक्याचे याचे त्याचे प्रतिनिधी जोपर्यंत इथे भेटती नाही, माझं स्वप्न काय इथं स्टुडिओ घ्यायचे. म्हणजे खाली जरी माझी खोली झाली फॅमिली, पण एक जो मजला आहे तो स्टुडिओचा घ्यायचा आहे, टी व्हीची गाणी वगैरे हे. आणि हे गेल्या 25-30 वर्षापूर्वी मला ज्यावेळी साई डॉईनं इंडस्ट्रीची कामं करायला पुन्हा मुंबई एवढा स्ट्रगल झाला माझा, तेव्हापासून मी सगळ्या काही गोष्टी हँडल करतोय. आणि स्टुडिओ मला भरपूर गाणी मी लिहू शकतो, करू शकतो, तिच्या अवतार कार्याची क्लॅरिटी जगाला देऊ शकतो, ओंकाराचं रहस्य व्यवस्थित उलगडून तो ग्रंथ पूर्ण करू शकतो मी, अशी मला त्याची खात्री आहे. आणि त्यासाठी एकलव्याने मला साथ द्यावी. मराठ्यांचं साथ देणं जगा वेगळंच घडलेलं आहे मराठ्यांकडून कार्य. त्यामुळे त्यांनी काय आता साथ द्यावी न द्यावी ती गोष्ट निराळी होऊन बसली. पण गेली 42 वर्ष माझ्या एकलव्याने मला काय कुठल्या गोष्टीचा त्रास होऊन दिला नाही. आता कोण किती ओळखते, कोण मला काय किती बघते हे मला माहिती नाही, पण मानलं मी माझ्या येडूच्या शक्तीला आणि माझ्या एकलव्याच्या शक्तीला. त्या शक्तीनं मला जगता येतं, चालता येतं. ते शिलांगण तेवढं असलं म्हणजे अद्भुत रहस्य पुढे ढकलावता येतं पुढे. श्रीकृष्ण एकलव्याचा अवतार आहे हा. आणि 64 योगिनीचं पीठ हे येडू आईचं पांडुरंग रूपाने पांडुरंगाचा अवतार झाल्यामुळं ते पीठ उदयाला आलेले. आणि एकलव्याचा आहे तो अवतारच आहे. आणि ते 2 अंगठ्यांचं कोड सोडवण्यासाठी त्यांनी जसं काही तो 2 अंगठी धारण करून अवतार धारण केला. माझ्या मते म्हणजे आहेच सगळं, ती क्लॅरिटी त्याची निगती बरोबर. कोण कृष्णाने म्हणे ते एकलव्याचा अंगठा कसा काढून घेतला ना आमकन तमकन, ते बरेचसे घोटाळे करून ठेवलेले त्यांनी. पण हा वीर एकलव्य अद्भुत आहे त्याचं कामकाज. जत्रा भरल्यावर इतकी शक्ती अंगात माणसाचे संसार ती काय करावं, कुठं पडावं, कुठं बसून राहावं असं होतं. तर जत्रा आपली इथं काही जी काही वावरं जी खाली राहतील तिथं, इथं या टिकडू या शिवलिंगावर या झेंड्याचं व्यवस्थित काम झालेले, तिथं वर या जागा कुठं खाली काय कुठं वावरं खाली राहतील तिथं बसा. आणि होतं होईन तेवढं लवकरात लवकर यात्रेला यायचा प्रयत्न करा. ह्यावर्षी म्हणजे आईनं शेड्यूलच असं पाऊस लांबवल्याच्या नंतर शेतकऱ्यांकडून मग डिले होणारच, लेट होणारच शेतकऱ्यांकडून ना, त्यांचा बिचाऱ्यांचा दोष नाही. आणि ते जीव काढून काही ना काही कमवायच्या मागं लागेल राहत्यात, जॅम्प होत्यात बिचारी. आणि जसं जसं ते एकलव्याच्या पाठीभूती काही गोष्टी घडत गेल्या तसं मलाही बी कळालं, म्हणलं ही बुंगेली. आणि मग बुंगेल असल्यामुळं काही गोष्टी अशा होऊ राहिल्यात का आता याच्यात दोष सापडतच नाही कोणाचा, तर बोलायचं कोणाला आहे काय. मग याच्यातून फक्त दोष एवढा सापडतोय की फक्त आहे ती वावरं थोडीफार खाली राहून द्यावा, शेतकऱ्यांनी बी लईच घाई करू नये पिकं काढायला लगेच जत्रा झाल्याशिवाय. एवढे आपण यास मालक नाही ओढू, एवढं आई आपली मालकीन जगाची. म्हणून मी तिच्या भरोश्यावर, तिच्या त्या शिलेच्या भरोश्यावर, एकलव्याच्या भरोश्यावर जन्म घ्यायले मी. बोगस कार्यक्रम नाही माझा. हा बंगला बांधणं म्हणजे ब्रह्म बंगला बांधू शकतं, तो धडाकीबाज बंगला बांधू शकतं कष्ट करून मेहनत करून स्वतःच्या हिमतीवर, जगाच्या नाही. जत्रत दुकानं टाकून एकलव्या कष्ट करून मी तो संस्कार मूवी बनवलेला आहे, चित्रपट अतिशय कष्टाने डिरेक्शन केलेले आहे. तो 10 कोटी खर्च आले असते एखाद्या मूर्खाला करायचा असता तर, पण तो अतिशय डोकं लावून चित्रपट, अतिशय ठाकराची माझी सहकारी आणि एकलव्याची ही माझी आईची यात्रा,
त्या साथीत तो प्रोजेक्ट कंप्लीट केलेला आहे. भरपूर कष्ट आणि लूटमार झाल्यामुळं आज काही गोष्टी बोलायच्या आहेत मला, पण मी लगे बोलणार नाही. मित्रांनो, घाई करू नका, फक्त कनेक्शन जुळवा. चॅनलचं नम्रता एंटरटेनमेंट संस्कार असं तुम्ही उल्लेख केल्याच्या नंतर बरोबर ते चॅनल येतं आहे. काही अडचण नाही, गावठीमध्ये बोलून घ्यायचं म्हटल्यावर. आणि त्याच्यावरच आपल्या व्हिडिओ सगळं रहस्य, वरचं पीठ खाल्लं पीठ, आणि आपले जे त्या कोपऱ्यात जिथं जी ठाकर समाजाची माणसं राहतात ते आपल्याला यूट्यूबवर आणायची काही असं रहस्यमय पीठ आहे आपलं. ही 64 योगिनीचं गोल येतो. आणि ते 4 वेद आहेत पलीकडे जे आहेत ना, ते आपले ते 4 वेद आहेत. आणि हे शिवलिंग आहे. हे शिवलिंग फोडायचं म्हणजे हे डायमंड आहे. हा पृथ्वीचा डायमंड आहे. हा म्हणजे ते बिग बँक वगैरे नाही, बुक बँक आहे. 0 बजेट. मी प्रचारच करत चाललो होतो त्या पद्धतीचा, का 0 बजेट, बजेट 0, चंद्र सूर्य तारे माझ्या आईच्या शिवेला विडूच्या. आणि त्याच्यामुळं ह्याला आता जरी आपल्याला रस्ता काढायचा म्हणला तर आपल्याला जवळजवळ इथं रस्ता भेटतोय माझ्या माहितीनुसार 50 फुटाचा रस्ता भेटतो इथं. जर याला फोडता नाही आलं, याला जर फोडलं नाही व्यवस्थित, जर इथून रस्ता काढला असा, तर हा रस्ता आपल्याला इकडचं टोक हे वरच राहून द्यायचं, ही दल्ली खाल्लं फोडून जर रस्ता असा व्यवस्थित इकडून चढवला तर आपल्याला जत्रेला ही जागा ही इकडं भरपूर सोर्स राहील पुढं भविष्यात. त्याच्यात दाटी होऊ नये. आणि इथून हा रस्ता जायला यायला गाड्या घोड्यांना इथूनही बरंचसं कंप्लीट करावं लागेल. तेव्हा कार्य मोठे बघू, तुम्ही आले बोलू. कारण तसं पाहिलं तर शंकर भिकारी करून ठेवली. शंकराला काहीच ठेवेल नाही. शंकर जगतोय सर्दी खोकला पडसं, ब्रह्माक्षर 5, 6, 7, 8 वर्षापूर्वी अंगठ्यावर बघून तो जीवन जगतोय गांजा ओढू कसं तरी. जगाय जागाच नाही राहील. पण बघू, एकलव्याने जर साथ दिली तर शेवटपर्यंत युद्ध लढू. युद्ध मोठं रचलं एकलव्याने ह्यावेळेस. आणि त्याची देवा वेळ येणार होती, त्याच्या आत्म्याला ठाम माहिती असल्याशिवाय लहानपणापासून कथानक घडत आली. माझी देव जेवढेच तांदळ्यावर देवीच्या वाढली ती क्षमान आणि ते लहानपण. आणि खास राममामानी ते गोष्टी आज पूर्ण केल्या. सॅल्यूट, थँक. आणि ही 5-6 जी माणसं आहेत मराठी कुळामध्ये, त्यांचं बाकी पुस्तक करताना वेगळंच करायला ही 5-6 माणसं. सुखदेव मामा, सुखदेवाची बायको, राम मामा, बबनराव, गायनेबाबाची मिसेस सुगंधा आजी, आणि माझे पंढरनाथ अण्णा. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. काय आता सांगायचं. 2.5-3 वर्षात ह्या माणसांनी जी साथ दिली ना अर्जुनाला, वा 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 वा. ग्रंथळमय वाटत या भाविकांमध्ये रोज आरतीला राहावा. पण सध्या इकडे वांडी पडत आहे. इकडे हे असं होऊन बसलेले, हे सगळं भोंगळा कार्यक्रम झालेला आहे. दाखव गं बाई. असा प्रपंच उघड्यावर राहिल्यामुळं, हे सगळं घोटाळं झाल्यामुळं सध्या डोकंच चालत नाही, काय करावं कसं करावा. आणि त्या गोष्टी सुविधा आणि बरंचसं म्हणजे हा जर वरला कट जर ठेवला ना आपण, हा रस्ता बराचसा जत्रेला बसायला जागा होईल आपली. त्या शिवलिंगाची परिस्थिती आपल्या सगळ्या एकलव्याला जगाला येईल. एकलव्य महाराष्ट्राचा नेमका पोहोचला कुठे हे जगाला आत्मज्ञान व्हावा. आता मी कधी भांडं पुढं करू शकत होतो. मी तशी मेसेज टाकलेले आहेत की कलकी अवतार एडी. मी मेसेज टाकताना नम्रता एंटरटेनमेंट संस्कार, काय ग पुढं काय बोलू, नम्रता एंटरटेनमेंट संस्कार, शॉर्ट फिल्म देखो गोरसे वगैरे असं तसं. आणि हे जेवढे अवतार करायचे जेवढे व्हिडिओ बनवून राहिलेले तेवढे सगळे मी फॉलो करू राहिलेलो आहे. काय कसं राहिलेले कसं, मला सगळ्या गोष्टीची आयडिया आहे मित्रांनो. मी एवढा सोप्पा नाही, अतिशय कष्ट हार्ड वर्कर माणूस आहे मी. अतिशय कष्ट करून जीवन जगलेलं. आणि ठाकर मराठी माणसासाठी भरपूर झालं. पण इथून पुढे लढायची ती एकलव्याच्या कौतुकासाठी, एकलव्याच्या शक्तीसाठी. एकलव्य हा सगळा नंदाडा आपला आहे. हे सगळं आईचंच आहे. एवढं आईचं आहे, फारिष्ट वगैरे कोणाच्या बापाचं नाही आहे. म्हणजे पर्सनली त्याच्या हुकुमशाही करूच नाही. आणि दादा गेले आपले अजितदादा, याचं मला खूप दुःख झालं. 2-3 दिवस लई रडलो. हा पांडुरंगाचाच अवतार आहे.
इकडंच महाराष्ट्रावर झुकात आहे, कारण यांनी वैज्ञानिकांनी ते आपले ते ॲस्ट्रॉनॉमर होतं ते कामकं होईन तमकं होईन, नंतर वाढखाऊ कोणी काही म्हणायला लागलं कोणी सांगितलं होतं, एवढं यांना कळत होतं आपण आपल्या दादांना वाचू शकत होतो. पण ते पांडुरंगच आकर्षित करून राहिले. 5 माणसं म्हणजे पंचावतारी तो पांडुरंगाचा. दादांचा एक व्हिडिओ आहे बघा, तो पांडुरंगाबद्दल पांडुरंग दादा बोलत होता. आणि आता अतिशय म्हणजे आदिमाया शक्तीच महाराष्ट्राची मुख्यमंत्री झाली. त्याच्यामुळं घड्याळाचे 12 बरोबर वाजलेले बाळा झाला पतीतले, हे लक्षात ठेवा. आणि संस्कारही त्याच्यासाठीच काढले गेलेले. हे लय मोठा चित्रपट चालू आहे या सृष्टीचा. 8 अब्ज म्हणजे तेवढे देव आहेत. ती 33 कोटी तर बाजूलाच ठेवा, ही सूक्ष्म सिद्धी देवीची. हां, अशी ती भरपूर जडजीवांच्या. त्याच्यासाठी हरिपाठ करा. हरिपाठ माझा लय मोठा ठसा आहे हरिपाठावर. कारण हरिपाठातली जी एनर्जी मिळते ना झोपल्यावर, जी स्पिरिच्युअली म्हणजे बॉडीला याला त्याला, आणि माऊली जी आळंदीतून साथ देतात, साईबाबा तिकडून चक्र फिरवतात, ती मजाची इगडी ती. आपली बाबाही जागृती, ती पीठही जागृती. कारण का जिथं जिथं देव आहेत, ज्या मंदिराची सेवाधारणा करायला, तिथं तो देव बरोबर चिरंजीव कल्प वैकुंठ नांदतोय. वैकुंठाचं जे व्यवस्थित, त्याच्यासाठी गांधारी फुलतात. ते पाखरं पुखरं सगळे जे देवरूपी जे पशुपक्षी ते देव आहेत, पशुपक्षी नाही आहेत. आपण ते शायनिंग आणण्यासाठी, संस्कृतीची विल्हेवाट लावण्यासाठी ती जाहिरात करेली. पण ते पशुपक्षी व्हरायटीमध्ये जे दिसतात ती देवांची ती एक योनी, जे 84 योनी म्हणतो आपण, ते 84 योनींशिवाय बघा ती सिद्धीच लय पॉवरफुल आहे मित्रांनो. इकडे कुठे कॅमेरा नको लावू, माझ्या बोटापाशी अंगठ्यांपाशी घ्यायची होती, पळाली ते आहे तरी सोडत नाहीत. लाईट हे मी सोमादादा त्यांच्या वगैरे बघितलेली, हे जडजीव वगैरे. जडजीवाशी तारण हरिभाऊ मुंडा एक. तसं मला म्हणायचं काय, पंढरनाथ अण्णा, पांडुरंग बाबा, पंढरनाथ अण्णा, आणि पांडुरंग बाबा म्हणून राजाराम पाटील, राजाराम पाटलाचं सावरगाव होतं. आणि पांडुरंग बाबा, पंढरनाथ अण्णा, बाळबाबा म्हणून वरल्यावाड्याचं जास्त मानतो का मराठ्यांमध्ये. वरल्यावाड्यांनी तशी कामच अप टू डेटमध्ये ठेवलेली, स्टँडर्ड पद्धतीत. बाळा महाराजाच्या संस्थेनं ती शान मारुतीरायापर्यंत ती काय सांगू आता. मारुतीरायाचं 1964चा जो लोगो आहे मंदिराचा, अद्भुत आहे. हे रामाचं शिवाचं ठाण आहे बाबांनो. म्हणजे ती गाणी मी लिहिणार आहे, त्याच्यात कोणी शंका